किंवा हात लावला जाईल का, अशा पद्धतीच्या अनेक गोष्टी या घडत आहेत. खरं म्हणजे अध्यक्ष महोदय, आपल्याला पण माहित आहे की मराठा समाज हा महाराष्ट्रातला एक प्रमुख समाज आहे आणि ज्याला आपण गावगाडा म्हणतो. या गावगाड्याच्या याच्यामध्ये प्रमुख भूमिका ही जबाबदारीची भूमिका आतापर्यंत बजावण्याचं काम हे मराठा समाजानं महाराष्ट्रामध्ये केलंय. यापूर्वी इतिहासामध्ये पण आपण जर बघितलं तर मराठा समाज हा संरक्षण करणे किंवा लढवय्या समाज म्हणून आपण सगळेजण इतिहासामध्ये त्याची ओळख ही आपण बघतो किंवा आपल्याला सगळ्यांना माहित आहे. आज मराठा म्हटलं की किंवा मराठा समाजातला कुठलाही व्यक्ती म्हटलं की तो आर्थिकदृष्ट्या संपन्न आहे, त्याच्याकडं भरपूर जमीन किंवा ज्याला आपण श्रीमंती म्हणतो अशा याच्यामध्ये मराठा समाजाची लोक आहेत, अशी एक समज ही सगळीकडे पसरली असं म्हटलं तरी काय वावगं होणार नाही, चुकीचं होणार नाही. पण अध्यक्ष महोदय, खरंच ही परिस्थिती आहे का? आणि आज मराठा समाज जो एक प्रमुख समाज म्हणून महाराष्ट्रामध्ये पहिल्यापासून होता, एक जबाबदारीची भूमिका गावागावामध्ये महाराष्ट्रामध्ये या समाजानं पार पाडली, त्या समाजाची आजची परिस्थिती नेमकी काय आहे ह्याचा कुठेतरी विचार हा शासनाच्या माध्यमातून आता होणं गरजेचं आहे, असं अशी परिस्थिती आज निर्माण झाली आहे. जो समाज रक्षणासाठी हे स्वतःच अगदी पानिपताचा इतिहास असू दे, सगळा छत्रपतींचा इतिहास असू दे, याच्यामध्ये मराठा समाजाचं योगदान हे महाराष्ट्रातलं मराठी पण राखण्यामध्ये फार मोठं आहे, ही वस्तुस्थिती कुणी नाकारू शकत नाही. पण असंही असताना अध्यक्ष महोदय, जर आपण कोपर्डीची जी घटना घडली, जिथून सकल मराठा समाजाची सुरुवात झाली, या कोपर्डीच्या घटनेमध्ये आपल्या आया बहिणींचं संरक्षण मराठा समाज करू शकला नाही, अशी परिस्थिती त्यावेळेला निर्माण झाली होती, हे आपण सगळ्यांनी बघितलंय. त्याच्यानंतर लाखोच्या संख्येनं मोर्चे महाराष्ट्रामध्ये निघाले. सकल मराठा समाजाचे मोर्चे शांततेच्या ह्याच्यात निघाले. कुठल्याही मोर्चामध्ये आपण बघा, कधीही अनुचित प्रकार हा मराठा समाजाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये कुठल्याही शहरामध्ये, कुठल्याही जिल्ह्यामध्ये किंवा अगदी मुंबईमध्ये जो विराट मोर्चा झाला तिथं सुद्धा असं कुठलंही घडलं नाही. आणि अशा याच्यामध्ये आरक्षण हे मिळालं पाहिजे. आज जी परिस्थिती मराठा समाजामध्ये आहे, प्रामुख्यानं शिक्षणाच्या बाबतीत, जमिनी असल्या तरी त्या जमिनींची आज शेतीतनं काय उत्पन्न मिळतं, किती उत्पन्न मिळतं आपण सगळेजण जाणतो. आपण सगळेजण शेतकरी आहोत, शेतकऱ्यांची मुलं आहोत, आपली सुद्धा सगळ्यांची शेती आहे. आणि अशा याच्यामध्ये घराचं विभागण्या होऊन पूर्वी जे काही एकरांमध्ये जी शेती होती ती आज कुठल्या याच्यामध्ये आली, आज किती ज्याला आपण लँड होल्डिंग बघतो ते आता किती राहिले मराठा समाजाकडं, हे पण आपल्याला सगळ्यांना माहिती आहे किंवा हे पण तपासलं पाहिजे. असं असताना आज जी मराठा समाजाकडनं परत एकदा मराठा आरक्षणाची मागणी होत आहे, ते खरं म्हणजे मला वाटतंय ज्या वेळेला देवेंद्रजी फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते आणि त्यावेळेला ज्यावेळेला हे सगळे मोर्चे निघाले, त्यावेळेला खऱ्या अर्थानं सर्व संविधानिक कायदेशीर सगळ्या बाजू या बघून मांडून किंवा त्याचा सगळ्याचा अभ्यास करून खऱ्या अर्थानं त्यावेळेला आरक्षण टिकाऊ आणि कुठल्याही समाजाच्या आरक्षणाला हात न लावता हे मराठा समाजाला दिलं गेलं होतं. मराठा समाजाला ते मोर्चानंतर किंवा सगळ्याच्या नंतर ते मिळालं. देवेंद्रजींनी ते आरक्षण दिलं, हायकोर्टामध्ये हे आरक्षण टिकलं, हे सगळं आपल्याला माहित आहे. पण असं असताना पण अध्यक्ष महोदय, नंतरच्या काळामध्ये हे आरक्षण का गेलं, कसं गेलं, हे कुणामुळे गेलं, हे सुद्धा महाराष्ट्रापुढं आणि महाराष्ट्रातल्या मराठा समाजाच्या पुढे आलं पाहिजे, अशी नक्कीच या प्रस्तावाच्या माध्यमातून मी मागणी करू इच्छितो. आज तसं बघितलं तर आरक्षणामुळं एकंदरच महाराष्ट्रातलं
सगळंच सामाजिक वातावरण जे आहे ते ढवळून निघालंय ही वस्तुस्थिती आहे. आज प्रत्येक समाजातला दुसऱ्याकडे बघत असताना हे आपलं काहीतरी काढून कोणतरी नेतंय आणि आपल्यावर कुठेतरी अन्याय होणार आहे का काय अशा भूमिकेतनं प्रत्येक समाजाचा घटक जो आहे तो एकामेकाकडे बघायला लागलाय. आणि अशा याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मला वाटतंय की शासनानं या बाबतीमध्ये मराठा समाजाला न्याय देण्याची भूमिका घेतली आहे. मुख्यमंत्र्यांनी त्यांनी स्वतः शपथ घेतली आहे की मराठा समाजाला आरक्षण हे मिळवून देणार आणि आम्हाला सर्वांना खात्री आहे किंवा या सरकारकडनंच सगळ्यांची 100% खात्री आहे की जर कुणी आरक्षण आपल्याला देऊ शकलं तर हे सरकारच देऊ शकल, अन्यथा आपल्याला आरक्षण मिळणार नाही. आतापर्यंत अध्यक्ष महोदय जसं बघितलं तर मराठा समाज जे मराठा समाजातले गेले अनेक वर्ष आपल्या सगळ्यांना माहित आहे मराठा समाजातले अनेक मोठमोठे नेते होऊन गेले, पण वस्तुस्थिती हीच आहे अध्यक्ष महोदय की मराठा समाज मोठा असल्यामुळं त्याचा राजकीय वापर कसा करता येईल हा प्रयत्न मोठ्या प्रमाणावर झाला आणि त्यामुळं मराठा समाज हा मागं पडायला लागला. आज शिक्षणाच्या बाबतीत प्रामुख्यानं मेडिकल असू दे, इंजिनिअरिंग असू दे, सगळ्या गोष्टीमध्ये आज मराठा समाजाची मुलं मुली मागं पडायला लागली ती वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून या याच्यामध्ये मला आपल्या माध्यमातून शासनाला सरकारला हीच विनंती करायची आहे की आज जी मराठा समाजाच्या माध्यमातून जी मागणी होतीये, जे सभा संघर्ष किंवा गाव बंदीपर्यंतचे जे काही प्रकार झाले या सगळ्याला योग्य पद्धतीनं त्यातनं न्याय मिळावा. मराठा समाजाला जे हक्काचं आरक्षण आहे आणि जे गरजू आहेत त्यांना हे आरक्षण योग्य पद्धतीनं मिळावं. त्याचबरोबर या ठिकाणी मी हे पण सांगू इच्छितो की कुणाचंही काढून न घेता किंवा कुणाच्याही आरक्षणाला हात न लावता मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही आमची किंवा मराठा समाजाची सगळ्यांची पहिल्यापासूनची मागणी आहे. आणि हे आरक्षण पुढं कायदेशीररित्या सुद्धा टिकलं पाहिजे. मला या निमित्तानं सुरुवात करण्याची संधी मिळाली तर म्हणजे जास्त बऱ्याचशांना या विषयावर बोलायचंय. मला एकच विषय किंवा ह्या विषयाला करून या विषयाची धार कमी करायची नाहीये, पण मी या निमित्तानं मुख्यमंत्री इथे आहेत, आमचे नेते देवेंद्रजी आहेत आणि आम्हाला खात्री आहे की नक्कीच आम्हाला न्याय कुणी काही जरी म्हणत असलं, कुणी बाहेर किती जरी हे करत असले तर योग्य न्याय मराठा समाजाला या सरकारच्या माध्यमातून आणि मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे आणि आमचे नेते देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्याच माध्यमातून आम्हाला न्याय मिळू शकल आणि आमचं गेलेलं आरक्षण जे आहे मराठा समाजाचं ते आम्हाला परत मिळावं ही शासनाकडं मी या निमित्तानं माझी भूमिका मांडू इच्छितो. मला पक्षाच्या वतीने इथं सुरुवात करण्याची संधी मिळाली त्याबद्दल आपण संधी दिली त्याबद्दल आभार मानतो.